मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये असं पोल्ट्री शेडला वर भोरगं लावून थंड केलं जातं आणि असं टॅकी थोडा वेळ उलटू द्यायची. तुम्हाला धावतो आता हे 2 वाला फिरले आपण. इथं हे पाणी बंद झालं. इथून असं पाईप लावला आहे आपण ह्या प्रकारे. असंच आता डायरेक्ट छतावर पाणी जाणार आहे. वर थंड केल्यानंतर आपण छतावर पाणी सोडतो. मित्रांनो पहा, शॉवर चालू झाला आहे. पाहू शकता कशा प्रकारे शॉवर चालत आहे. वर छतावर पाणी पडल्यानंतर ही पाणी इकडं कडेला पडणार. आता इकडे एक शेड आहे. हा भुसा आहे. भुसा तकरीबन आणखीन बोर्डिंग पुरता भुसा आहे आपल्याकडं दुसऱ्या शेडचा. इकडे एक शेड आहे. इकडे 4000 पक्षी आहेत. इकडे 4000 पक्षी आहेत. बघा इकडे शॉवर चालू आहे. वर दोन्हीकडे पण शॉवर वर लावला आहे. असं नियोजन आहे. मित्रांनो गरमी खूप आहे. 35-40 डिग्री सेल्सिअस तापमान होत आहे. त्यामुळं शेडमध्ये जास्त गरमी होत आहे आणि पक्षी सगळं भांड्यापाशी जात आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे. असंच स्प्रिंकलर लावून घ्या वर छतावर. बघा पाणी पडायला सुरू होते. आता गरमी खूप असल्यामुळं इकडं स्प्रिंकलर चालणार गेलं काही. अशा प्रकारे पाणी गळायला सुरू होतं पत्रावाट छान प्रकारे. बगलेलाच आपण पपई लावलेली आहे. पहा पपई पण आपण देतो कोंबड्या. माशासाठी पण इकडे नियोजन केलेलं आहे आपण. पहा पार पक्षी भांड्यापाशी येत आहे. आज करीब 35 दिवस झाला आहे. करीब आणखीन 10 दिवसाने बॅच जाणार आहे. 8 ते 10 दिवसामध्ये बॅच जाईल. मित्रांनो वजन करीब 2 किलोच्या आसपास आहे. पाहू शकता कशा प्रकारे आपण नियोजन करतो. गरमीमुळे सगळे पक्षी भांड्याखाली आले आहेत. पाणी खाली गळतं आहे. ही भांडं पहा कसं झालं. अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे. मित्रांनो इकडं पण शेड आहे. इकडं लंगड्या पक्ष्याचं नियोजन आहे. मित्रांनो असं पूर्ण शेड भरून पक्षी आहेत. आतमध्ये थंड प्रकारे थंड चालू असतं. शेड बनवते वेळेस तुम्ही पूर्व पश्चिम असं बनवा ताकि उन्हाचा प्रभाव होणार नाही पक्ष्यांना. चांगल्या प्रकारे शेडचं नियोजन करून घ्या. असंच शेड बनवा ताकि तुम्हाला पण असंच फायदा होईल. अशा प्रकारे करा. मॅनेजमेंट खूप चांगला आहे. मोर्टॅलिटी तकरीबन कमीच आहे. हे लंगडे पक्षी आहेत. इकडं वीक पक्षी आहे. इकडे चांगले पक्षी आहेत. मित्रांनो आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फेसबुक पेजवर असला तर फॉलो करा. थैंक यू, धन्यवाद दोस्तों. ज़रूर सब्सक्राइब करिएगा. थैंक यू.